तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर आज 25 फेब्रुवारीला सीनियर टेक्निशियनचा पेपर झाला होता, तर त्याचा आपण पेपरचा डिटेल ॲनालिसिस करूया। कुठले कुठले टॉपिक आले होते आणि येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी कुठले कुठले टॉपिक येऊ शकतात हे आपण थोडं डिस्कस करूया। सोबतच जसं लास्ट व्हिडिओमध्ये एक्झिक्युटिव्हच्या पेपरमध्ये आपण डिफरंट टाईपचे क्वेश्चन बघितलेले होते टेक्निकलचे, तसं या व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाईपचे नॉन टेक्निकलचे क्वेश्चन्स बघूया। रेफरन्स बघूया की कुठले टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ते कसे दिसतात। बऱ्याच मुलांचा मला मेसेजसुद्धा आला होता टेलिग्रामवर किंवा यूट्यूब कमेंट्समध्ये की नॉन टेक्निकलच्या बाबतीत पण तुम्ही सांगा की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जाऊ शकतात। तर डिफरंट आपण ते सुद्धा डिस्कस करूया टाईप्स आहेत ते, म्हणजे येणाऱ्या ट्रान्सको एक्झामसाठी, म्हणजे ॲडिशनलची असू दे एक्झाम किंवा DYची असू दे किंवा अजून टेक्निशियन 1 टेक्निशियन 2च्या ज्या एक्झाम आहेत आणि असिस्टंट टेक्निशियनच्या असिस्टंट इंजिनियरच्या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला त्याचा एक बेसिक आयडिया होऊन जाईल। आणि नॉन टेक्निकलचा जर आपण विचार केला तर जास्त पॅटर्न चेंज केलेला नाही आहे, ऑलमोस्ट सगळ्या एक्झामसाठी सिमिलर टाईपचाच पॅटर्न ठेवलेला आहे। तर त्यामुळे चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर क्वेश्चन बघूया सगळ्यात पहिल्यांदा टेक्निकलचे कुठले कुठले होते, एक बेसिक आयडिया येऊन जाईल काय आहे ते। कारण 2017चा जो पेपर होता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे बरेच क्वेश्चन्स होते। 2016 आणि 2017चा जो पेपर होता तो, त्यामुळे बऱ्याच मुलांचा हा डाऊट होता की आत्तासुद्धा तसेच विचारले जाऊ शकतील का इलेक्ट्रॉनिक्सचा। तर चला डिस्कस करूया। सगळ्यात पहिल्यांदा बघूया, एक स्टार कनेक्शनवर क्वेश्चन विचारला होता, फेज करंट त्याने दिलेला आणि लाईन करंट काय आहे ते विचारला होता। हे सगळे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत जे स्टुडंटने अपेअर केले होते, त्यांनी सांगितलेले आहेत। तर त्यामुळे फ्रेमिंग वगैरे थोडी चेंजेस असू शकते, पण ॲटलिस्ट आपल्याला टॉपिक तरी कळतील जेणेकरून आपण येणाऱ्या एक्झामसाठी ते तरी टॉपिक व्यवस्थित पक्के करून जाऊ शकतो। त्याच्या आसपासचे जे क्वेश्चन्स आहेत ते माझ्या नोट्समध्येच मी कॉपी केलं, जे पेड बॅचमध्ये जे शिकवलं त्याच्यापैकीच। लाईन करंट आणि फेज करंट स्टारमध्ये सेम असतो। स्टारचा तुम्हाला डायग्राम माहिती असेल तर अशी दिसते ती। फेज म्हणजे आपण म्हणतो जो वाइंडिंगमधून जो करंट फ्लो होतो तो, आणि लाईन म्हणजे आपण म्हणू शकतो की ही जे काही टर्मिनल्स आहेत इथपासून ते इथपर्यंत त्याला आपण लाईन म्हणू शकतो। तर हा जो करंट आहे तोच करंट येऊन इथे पुढे जातोय। तर त्यामुळे लाईन करंट आणि फेज करंट दोन्ही सेम असतात। पण जर व्होल्टेज बघितला या बाबतीत तर जो फेज व्होल्टेज असतो ते नेहमी वाइंडिंगच्या अक्रॉस आपण कन्सिडर करतो, आणि जो लाईन व्होल्टेज असतो तो दोन टर्मिनलच्या मध्ये कन्सिडर करतो, म्हणजे इकडे आणि इकडे। तर इथे तुम्ही बघू शकता ह्याचं जे व्होल्टेज आहे ते डिफरंट येतं आपल्याला। त्यामुळे लाईन करंट आणि फेज करंट आहे ते स्टारमध्ये आपल्याला सेम दिसतात। तर ह्याचं उत्तर पण 315 एम्पियरच येईल। आणि दुसरा क्वेश्चन होता सेम डेल्टा कनेक्शनवर, तिथे लाईन व्होल्टेज दिलेलं आणि फेज व्होल्टेज काय आहे ते तिथे विचारलं होतं। तर तेच की डेल्टामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज ते दोन्ही सेम असतात। फेज असेल तर नेहमी आपण वाइंडिंगच्या अक्रॉस कन्सिडर करतो, आणि जे लाईन असतात ते हे एक्सटर्नल इथे टॅप काढून जे काय टर्मिनल जे आपण बनवलेले आहेत त्यांच्या अक्रॉस बघतो। तर इकडे डेल्टामध्ये पाहू शकता की इथे जर मी व्होल्टमीटर लावला आणि ह्या दोन पॉईंटच्या अक्रॉस जर मी इथे व्होल्टमीटर लावला तर दोन्हीची व्हॅल्यू मला सेम दिसून येईल, म्हणून डेल्टा कनेक्शनमध्ये माझं व्होल्टेज येते सेम दिसतं। पण करंटमध्ये जर बघितलं मी, करंट वाइंडिंगच्या अक्रॉस जर मी फेज करंट बघितला आणि इकडे पण जर फेज करंट असा कन्सिडर केला आणि ह्या पर्टिक्युलर ए पॉईंटवर जर मी KCL लावला तर तुम्ही बघू शकता की हा जो करंट आहे तो आणि सिंगल फक्त एक करंट हे दोन्ही इक्वल नाही आहेत। म्हणजे जो हा लाईन करंट आहे तो ह्याचा आणि ह्याचं कुठेतरी कॉम्बिनेशन मिळून बनलेलं आहे किंवा कमी जास्त करून जे काय आहे ते असं समजू शकतो, म्हणजे इक्वल नाही आहे एवढं मला कन्फर्म आहे। तर त्यावरून आपण अंदाजा लावू शकतो। आपल्याला माहिती आहे की जो लाईन करंट आहे तो √3 टाइम्स असतो फेज करंटच्या इन केस ऑफ डेल्टा, आणि स्टारमध्ये जर मी व्होल्टेज म्हणालो तर लाईनचं व्होल्टेज नेहमी जास्त असतं आपल्या फेजपेक्षा, जे असतं √3 टाइम्स म्हणजे 1.732 टाइम्स जास्त असतं लाईनचं व्होल्टेज। ओके, तर √3ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती पाहिजे 1.732। त्यानंतर बेसिक एक आयडेंटिफाय करायचं होतं, फ्यूजचा सिम्बॉल दिला होता। इफ आय एम नॉट रॉंग असा टाईपचाच होता किंवा असा पण एक सिम्बॉल असतो तो पण विचारला जाऊ शकतो, तसा असू शकतो। कुठलेही बरेच टाईपचे असतात फ्यूज, असा पण काही ठिकाणी दिलेला असतो। तर फ्यूजचा सिम्बॉल होता तो आपल्याला फाइंड आउट करायचा होता। तर सोबतच आता जर जाणार असाल एक्झामसाठी तर सिम्बॉलसुद्धा बघून घ्या, आपले इलेक्ट्रिकलचे जे काही सिम्बॉल्स आहेत त्याचे एकदा प्रॅक्टिस करून घ्या। सोपे असतात, जास्त कठीण नसतात, एकदम डीपमध्ये जाणार नाही, पण जे बेसिक असतात ते तरी आपल्याला माहिती पाहिजे। त्यानंतर एक ग्राउंड क्लिअरन्सवर क्वेश्चन होता, डायरेक्टली 220 kV लाईन होती, त्याचा ग्राउंड क्लिअरन्स किती असतो। तर 220 kVचा 7 मीटर असतो, 400 kVचा 8.8 मीटर असतो, आणि 66,132चा 6.1 अप्रॉक्सिमेटली आपला असतो। ह्याच्या खाली असेल आपला 5.8 मीटर आपल्याला दिसून येतो जर 66 kV खाली असेल तर क्वेश्चनमध्ये 220 kV विचारला होता आणि 7 मीटर याचं करेक्ट आन्सर आहे इथे। नेक्स्ट एक ट्रान्सफॉर्मरवर स्कॉट कनेक्शनवर स्पेसिफिकली क्वेश्चन विचारला होता। तर स्कॉट कनेक्शन जर तुम्हाला माहिती नसेल तर बघून जा।
सोबतच ॲडिशनल टॉपिक म्हणून सांगतोय, ओपन डेल्टा पण एक बघून जा. ओपन डेल्टावर पण क्वेश्चन्स ते विचारले जाऊ शकतात. ओपन डेल्टा म्हणजे व्ही कनेक्शन, तो सुद्धा एक 3 फेजमध्ये बऱ्याचदा विचारला जातो. तो जो टॉपिक आहे तो ट्रान्सफॉर्मरवर. तर स्कॉट कनेक्शन काय करतो, 3 फेज टू 2 फेज किंवा 2 फेज टू 3 फेजला आपण कन्वर्ट करू शकतो ह्याच्या हेल्पने. हे एक त्याचं मुख्य काम आहे. त्याला आपण TT कनेक्शनसुद्धा म्हणू शकतो. आणि जे मी सांगितलं ओपन डेल्टा त्याला आपण व्ही कनेक्शन म्हणतो. तर 2 ट्रान्सफॉर्मर्स आर कनेक्टेड इलेक्ट्रिकली बट नॉट मॅग्नेटिकली. करेक्ट. जर तुम्हाला डायग्राम हवी असेल तर असं काहीतरी त्याचं डायग्राम दिसतं. इकडे जे काय वाइंडिंगचं रेशो असतो तो एकदा पाहून घ्यायचे. 0.866 आहे. इकडे जे 2 आहे त्याच्यामध्ये 0.5 आणि 0.5मध्ये डिवाइड केलेलं असतं. टीजर ट्रान्सफॉर्मर एक असतो, मेन ट्रान्सफॉर्मर एक असतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही थेअरी वाचून घ्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येतील. करेक्ट. तर त्याच्यावर जो काही क्वेश्चन होता, जेवढं मला समजलं त्यावरून मी सांगतो की व्होल्टेज अक्रॉस द टीजर लीड्स द मेन बाय, म्हणजे त्याच्यामध्ये अँगल रिलेटेड काहीतरी त्यांनी क्वेश्चन विचारला होता. एक्झॅक्ट फ्रेमिंग मला समजली नाही क्वेश्चनची, ज्या स्टुडंटने सांगितलं त्या अकॉर्डिंग, पण त्याने आन्सर 90 डिग्री टिक केलं आहे. सो मे बी ह्या रिलेटेड क्वेश्चन असू शकतो, जर मी ऑलरेडी आपल्या पेड बॅचमध्ये कव्हर केलेला होता. अशा टाईपचा जो क्वेश्चन आहे तो स्कॉट कनेक्शन रिलेटेड. तर त्यामुळे टीजर ट्रान्सफॉर्मर काय आहे आणि मेन ट्रान्सफॉर्मर काय आहे हे तुम्हाला त्याच्यासाठी आधी माहिती पाहिजे. ठीक आहे. वळूया आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. बेसिकचा 3 फेज 4 वायरच्या कलर कोडिंगवर क्वेश्चन विचारला गेला होता. तर 3 फेज 4 वायर मेन आपण कुठे यूज करतो, तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशनसाठी आपण यूज करतो. तो जो क्वेश्चन आहे तो मी डेमो लेक्चरमध्ये सुद्धा घेतला होता. तर 3 फेजच्या आपल्या 3 वायर असतात RYB, आणि जो न्यूट्रल असतो तो आपण ब्लॅक कलरने डिनोट करतो. आणि जी आपली ग्राउंड वायर असते किंवा अर्थिंगची जी वायर असते ती इधर ग्रीन किंवा ग्रीन अँड येल्लो स्ट्राईप्सने आपण ती दर्शवतो. दोघांचं कॉम्बिनेशन असतं ग्रीन आणि येल्लो. ओके. तर बेसिकचा क्वेश्चन होता. तुम्हाला कुठला तरी एक विचारलं होतं किंवा कुठलाही तिघांचं कॉम्बिनेशनसुद्धा विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट एक क्वेश्चन होता ट्रान्सफॉर्मरच, की ट्रान्सफॉर्मरमध्ये काय कॉन्स्टंट राहतं. मग व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं, करंट कॉन्स्टंट राहतं, फ्रिक्वेन्सी आणि अजून काहीतरी 2 ऑप्शन्स इथे त्यांनी प्रोव्हाइड केले होते. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय काय कॉन्स्टंट राहतं जर तुम्हाला माहिती असेल तर, ट्रान्सफॉर्मर इज अ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी डिव्हाइस, ट्रान्सफॉर्मर इज अ कॉन्स्टंट पॉवर डिव्हाइस, आणि ट्रान्सफॉर्मर इज अ कॉन्स्टंट फ्लक्स डिव्हाइस. तर हे जे फ्रिक्वेन्सी, पॉवर आणि फ्लक्स आहे या तिन्ही गोष्टी ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉन्स्टंट राहतात. तर आज फ्रिक्वेन्सी विचारले, कदाचित उद्या पॉवरवर विचारलं जाऊ शकतं, फ्लक्सवर विचारलं जाऊ शकतं. तर ह्याचीसुद्धा बघून घ्या. ट्रान्सफॉर्मर खूप सोपा टॉपिक आहे आणि बऱ्याचदा क्वेश्चन बरेच विचारले जातात. इव्हन टेक्निशियन लेवलला आहे तर AE लेवलला सुद्धा आरामात विचारले जाऊ शकतात किंवा येणाऱ्या DY आणि ॲडिशनल एक्झामला सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके. बघूया पुढचा क्वेश्चन. डायरेक्टली फुल फॉर्म विचारला होता स्काडाचा. स्काडाचा फुल फॉर्म काय आहे, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन. आत्तापर्यंत खूप एक्झामला विचारला गेला आहे. सिमिलरली ह्याच्यासोबत PLCचा पण फुल फॉर्म आहे ते विचारला जाऊ शकतो. PLCCचा हे खूप सोपे आणि फ्रिक्वेंटली विचारले गेलेले आहेत क्वेश्चन. तर त्यामुळे हे सुद्धा एकदा पाहून घ्या. सोबतच मी तुम्हाला इथे आता लिस्ट प्रोव्हाइड करतोय, तर त्याची तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. मे बी ह्याच्यापैकी काही विचारलं जाऊ शकतं येणाऱ्या काही एक्झाममध्ये. जर फुल फॉर्म हवा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरी लिस्ट आहे, एक एक करत मी दाखवत जातो. पॉज करा, स्क्रीनशॉट करा आणि सेव्ह करून ठेवा तुमच्या कुठेतरी फोल्डरमध्ये. मेल करून ठेवा स्वतःला किंवा डायरेक्टली एक PDF वगैरे बनवा त्याची कंबाईन आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जे एक्झाम देणार आहेत. ओके. PLCचा फुल फॉर्म इथे खाली दिलेला आहे, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल. ठीक आहे. तर हे काही इम्पॉर्टंट फुल फॉर्म्स आहेत ते विचारले जाऊ शकतील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन होता एक डायग्राम दिलेली इन्सुलेटरची आणि कुठला टाईपचा इन्सुलेटर आहे ते तुम्हाला फक्त तिथे फाइंड आउट करायचं होतं. तर इफ आय एम नॉट रॉंग सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर विचारला होता. जसं स्टुडंटने तसंच मार्क करून आला तो. तर इन्सुलेटरचं तुम्हाला टाईप्स वगैरे पाहायचे असतील तर आपण ऑलरेडी डिटेलमध्ये एक कवर केलेली आहे. BMC JEEची प्लेलिस्ट जी तुम्हाला प्लेलिस्ट सेक्शनमध्ये मिळेलच किंवा त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. व्हिडिओ नंबर 18मध्ये तुम्हाला सबस्टेशन जे काही इक्विपमेंट आहेत ते तुम्ही पाहू शकता. आणि स्पेशली जे टेक्निशियनच्या एक्झाम्स आहेत येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 किंवा असिस्टंट टेक्निशियन, त्यांना मी पर्सनली सजेस्ट करेन की ह्या व्हिडिओज एकदा जाऊन नक्की बघा. इव्हन DY आणि ॲडिशनलच्या एक्झामसुद्धा सरांना तुम्ही जर बघितल्या तरी नक्की तुम्हाला त्याच्यातून एक रिवाईज होईल. सरांना माहितीच असतील सगळ्या गोष्टी, पण तरीसुद्धा ह्याच्यापर्यंत एक डायरेक्टली क्वेश्चन आहे तो विचारला जाऊ शकतो. एक रिव्हिजन करण्यासाठी बेस्ट होऊन जाईल. ठीक आहे. प्लेलिस्ट तुम्हाला खाली मिळून जाईल. तसं तिथे सस्पेन्शन सांगितलं, पिन टाईप इन्सुलेटर, शॅकल टाईप इन्सुलेटर वगैरे सगळे मी व्हिडिओ इन्फॉर्मेशन आणि फोटो पण त्याच्या तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत. कुठल्या मटेरियलपासून वगैरे बनवलं असतं, किती व्होल्टेजसाठी आपण यूज करतो आणि एक्स्ट्राचे इम्पॉर्टंट फॅक्टर.
नेक्स्ट एक क्वेश्चन आहे केबलवर होता, बेल्टेड केबल, स्क्रीन केबलवर प्रेशर केबल ह्या रिलेटेड काहीतरी होता आणि त्याचं व्होल्टेज लेवल कुठल्या व्होल्टेजसाठी आपण यूज करतो ते, तर हे आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे. केबलच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जे ते चेक केलं BMC JEEची प्लेलिस्ट आहे, टोटल 44 व्हिडिओज मी तिथे बनवलेले आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या. त्याच्यामध्ये जी व्हिडिओ नंबर 40 आहे त्याच्यामध्ये आपण केबल्स आणि वायरवर डिस्कशन केलेलं आहे. तर इकडे ॲज इट इज ह्याच्यातून क्वेश्चन होतो विचारला जाऊ शकतो. फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. तर माझं पर्सनल सजेशन असेल की ही एकदा प्लेलिस्ट गो थ्रू करा, नक्कीच काही ना काही तुम्हाला बेनिफिट मिळेल. नेक्स्ट एक क्वेश्चन होता कॅपॅसिटन्स ग्रेडिंगचा किंवा ग्रेडिंग ऑफ केबल रिलेटेड काहीतरी क्वेश्चन होता, एवढं मला समजलं. तर सेम व्हिडिओमध्ये आपण केबल्स अँड वायरच्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 40मध्ये हे सुद्धा आपण कवर केलेलं आहे. तर तिकडून तुम्हाला याबाबतीत अजून इन्फॉर्मेशन मिळेल. आणि प्रत्येक क्वेश्चन नंतर तुम्हाला 2-2 व्हिडिओ दिसले बऱ्याच ठिकाणी. तर फर्स्ट पार्टमध्ये मी थेरी कवर केलेली आहे आणि सेकंड पार्टमध्ये मी त्याचे क्वेश्चन्स घेतलेले आहे. सो मे बी डायरेक्टली क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो, सिमिलर टाईपचा क्वेश्चन किंवा ॲटलीस्ट तुमची रिव्हिजन तरी होऊ शकते. ओके. त्यानंतर एक क्वेश्चन होता स्विचिंग और कन्व्हर्टर सबस्टेशनवर, स्विचिंग सबस्टेशन किंवा कन्व्हर्टर सबस्टेशनवर. तर सिमिलर टाईपचा क्वेश्चन आपण आपल्या फुल लेंथ टेस्टमध्ये सुद्धा कवर केलेला आहे की सबस्टेशन दॅट हॅज अ नो ट्रान्सफॉर्मर अँड ऑपरेट्स ओनली ऑन अ सिंगल व्होल्टेज लेवल, त्याला आपण स्विचिंग सबस्टेशन म्हणतो. ओके. जिथे कुठे चेंजेस होतात फ्रिक्वेन्सी त्याला आपण कन्व्हर्टर सबस्टेशन म्हणतो, कारण तिथे मोस्टली HVDC सबस्टेशनला म्हणतो, कारण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजवर आपण DC कन्वर्ट करतो, मग ट्रान्समिशन वगैरे होतं तर त्याला आपण कन्व्हर्टर सबस्टेशन मोस्टली बोलतो. स्विचिंग सबस्टेशनला आपलं जे काही फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे ते ट्रान्सफॉर्मरच नसल्यामुळे किंवा फ्रिक्वेन्सी तर ट्रान्सफॉर्मर चेंज करतच नाही, पण ट्रान्सफॉर्मर नसतात तिकडे आणि सिंगल व्होल्टेज लेवल असते, कारण ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे एकाच व्होल्टेज लेवलवर जे काही स्विचिंग येते होते. ओके. तर अशा टाईपचे क्वेश्चन आपण डिस्कस वगैरे केले आहेत टेस्टमध्ये सुद्धा. आणि स्पेसिफिकली जे सांगायचं की ही फुल लेंथ टेस्ट 4 आहे, ती मी वेगळी काढून एक वेगळ्या कोर्समध्ये ॲज इन सेन्स की एक फुल लेंथ टेस्ट मी वेगळी प्रोव्हाइड केली आहे, कारण प्रॅक्टिससाठी ते फायदेशीर होईल. येणाऱ्या आपल्या ॲडिशनल एक्झिक्युटिव्हची एक्झाम आहे, DYची एक्झाम आहे, तर त्यांना फक्त आयडिया असावी एक्झामला जाण्याच्या आधी. आणि त्याच्यात बरेच क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत मी स्वतःहून, त्यामुळे आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे आपण यूज करतो एक्झाम ट्रान्सफरसाठी वगैरे, कारण प्रॅक्टिकल ओरिएंटेड क्वेश्चनसुद्धा फार इम्पॉर्टंट आहेत, त्याची प्रॅक्टिस असणं इम्पॉर्टंट आहे. आणि न्यूमरिकल जसे विचारले जातात ते सगळं मी केलेलं आहे कवर, आणि स्पेसिफिकली IBPS पॅटर्नप्रमाणेच केलेलं आहे. तर हे जर तुम्हाला टेस्ट द्यायची असेल, कारण एक्झामच्या आधी जर टेस्ट दिली तर तुमचा नक्कीच एक आयडिया येईल की आपलं प्रिपरेशन वगैरे किती झालं आहे. आणि जो सगळ्यात मोठा फॅक्टर येतो टाईम मॅनेजमेंटचा, ते डायरेक्टली एक्झामला जाऊन आपल्याला शॉक बसण्यापेक्षा, कारण आजच्या एक्झामला सुद्धा तेच झालं आहे, टाईम मॅनेज नाही झाला, खूप लेंदी होते नॉन टेक्निकल वगैरे, किंवा टेक्निकल जे होते ते सुद्धा कन्फ्युजिंग होते, ऑप्शन्स कन्फ्युजिंग होते, त्यामुळे बऱ्याच जणांचं क्वेश्चन वाचण्यामध्ये सुद्धा टाईम गेलेला आहे. तर त्याच्यासाठी हे तुम्ही टेस्ट एकदा दिली तर ॲटलीस्ट तुम्हाला आयडिया येईल, कारण बऱ्याच वर्षापासून जर तुम्ही टेस्ट वगैरे दिली नसेल, एक्झामच्या टचमध्ये वगैरे नसाल, तर तुम्हाला ह्याचा प्रॅक्टिससाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. ओके. लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, आणि लॅपटॉपवर किंवा तुम्ही मोबाईलवर कुठेही हे अटेम्प्ट करू शकता. 2 तासाची आपली टेस्ट, आणि जसा एक्झामचा आपला पॅटर्न आहे नॉन टेक्निकलचा प्लस टेक्निकलचा दोन्ही ह्याच्यामध्ये आहे. टोटल 130 क्वेश्चन्स आहेत आणि 150 मार्क्ससाठी आहेत, आणि मी ऑलरेडी सांगितलं 2 तास म्हणजे 120 मिनिट्समध्ये तुम्ही हे अटेम्प्ट ते करू शकता. ओके. 23 मार्चपर्यंत म्हणजे असिस्टंट इंजिनियरसाठी सुद्धा जे कोण आहेत ते परचेस करू शकतात. AE DY ॲडिशनलसाठी हे बेस्ट आहे, डेफिनेटली ट्राय करा. ओके. वळूया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. CFL लॅम्पचा डायरेक्टली फुल फॉर्म आहे तो विचारला होता. तर व्हिडिओ 39 जर तुम्ही चेक केली त्या BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये इल्युमिनेशनचे MCQs, तर या 39 व्हिडिओमध्ये पार्ट B जो आहे त्याच्यामध्ये फक्त मी MCQs कवर केलेले आहेत, आणि ह्याच्या आधीची एक व्हिडिओ आहे 38 नंबरची, त्याच्यामध्ये आपण थेरी कवर केलेली आहे इल्युमिनेशनची. ओके. तर या व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन करताना सुद्धा CFLचा फुल फॉर्म आहे ते सांगितलं आहे, तुम्ही जाऊन या पॉईंटवर चेक करू शकता. तर तसेच बाकीचे सुद्धा अजून काही तुम्हाला इनडायरेक्टली क्वेश्चन्स मिळू शकतील. ओके. व्हिडिओमध्ये मी लिहिलं नाही आहे, पण तरीसुद्धा सांगताना बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या आहेत व्हिडिओमध्ये, तर तुम्ही चेकआउट केलं तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होऊ शकतो. एक रिलेवर सुद्धा क्वेश्चन आला होता. व्हिडिओ 20मध्ये आपण टाईप्स ऑफ रिले आहेत ते कवर केलेले आहेत या प्लेलिस्टच्या. तर रिलेचे आधी थेरी कवर केलेली आहे, जे काय न्यूमरिकल पॉसिबल असतील ते सुद्धा आपण त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये क्वेश्चन आणि थेरीचे MCQs वगैरे आहेत ते आपण कवर केलेले आहे. तर रिलेवर सुद्धा एक क्वेश्चन आला होता. त्यानंतर
जो सगळ्यांचा फेवरेट टॉपिक असतो मेजरमेंटमध्ये, बऱ्याच एक्झामला कंटिन्युअसली विचारला गेलेला आहे 2 वॅट मीटर मेथड. ओके, मेजरमेंट जर कोणी विचारलं तर मी सगळ्यात पहिल्यांदा तेच सजेस्ट करेन की 2 वॅट मीटर मेथड बघून जा, कारण त्याच्यावर पॉसिबिलिटी बरेच क्वेश्चनचे बनू शकते. एक तर तुम्हाला पॉवर फॅक्टर अँगल विचारला जाऊ शकतो, डायरेक्टली पॉवर फॅक्टर विचारला जाऊ शकतो, किंवा वॅट मीटरची कंडिशन काय असते ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर हा जो टेबल आहे फार इम्पॉर्टंट आहे आणि हे लक्षात ठेवण्यासाठी हे 2 इक्वेशन असतात, फर्स्ट वॅट मीटर आणि सेकंड वॅट मीटर. तर इकडे जर तुम्ही फायचे अँगल जर तुम्ही टाकत गेलात तर तुम्हाला कॉस फायची पॉवर फॅक्टरची अँगल किती होऊ शकते, वॅट मीटरची कंडिशन काय होऊ शकते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. तो मेजरमेंटवर सुद्धा क्वेश्चन विचारले गेले होते. तर जर ओव्हरऑल आयडिया घेतली तर अजून क्वेश्चन बघितले डायरेक्टली ॲज इट इज नाही आहेत, पण DC मशीनवर एक इझी न्यूमरिकल होता. इफ आय एम नॉट रॉंग एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या पेपरला सुद्धा एक DC मशीनवर एक न्यूमरिकल विचारला गेला होता, DC जनरेटरवर मोटर रिलेटेड. त्यानंतर नेटवर्क रिलेटेड क्वेश्चन होते, एक रेजिस्टरचा क्वेश्चन होता पॅरलल सर्किटमध्ये. मला जेवढं कळलं तेव्हा सांगितलं की 2 ओमचा एक रेजिस्टर जर तिथे आपण कनेक्ट केला तर सर्किटमधलं जे फ्यूज आहे तो ब्लो होईल की नाही होईल असा टाईपचा एक क्वेश्चन होता. म्हणजे ऑलरेडी एक रेजिस्टर दिलेले होते आणि त्याच्यातून करंट फाइंड आउट करायचा होता आणि त्यानंतर जर त्याच्या अक्रॉस अजून एक आपण जर 2 ओमचा जर रेजिस्टर कनेक्ट केला तर इकडे लागलेला जो फ्यूज आहे तो ब्लो होईल की नाही होणार असा टाईपचा काहीतरी क्वेश्चन होता असं मला समजलं. ओके, किंवा मे बी तिथे आर इक्विव्हॅलंट वगैरे पण विचारला गेला असेल. म्हणजे तुम्ही पॅरलल सर्किटसुद्धा बघून जा, सिरीज सर्किटसुद्धा एकदा बघून जा. त्यानंतर स्किन इफेक्ट काय असतो, स्किन इफेक्टचे क्वेश्चन विचारले होते. स्किन इफेक्ट बघता त्यासोबत एकदा प्रॉक्झिमिटी इफेक्टसुद्धा बघून जा, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे ते विचारले जाऊ शकतात बेसिकमध्ये पॉवर सिस्टीमच्या. त्यानंतर इंडक्शन मोटरचे जर पोल आपण डबल केले तर स्पीडवर त्याचा काय फरक पडू शकतो. तर सिंक्रोनस स्पीड असतो आपला 120 F/P. ओके, तर जर पीची व्हॅल्यू मी डबल केली तर सिंक्रोनस स्पीडची व्हॅल्यू डायरेक्टली अर्धी होऊन जाईल. तर याचा अर्थ की जर स्लिपच्या व्हॅल्यूवर डिपेंड करेल परत, कारण जी NRची व्हॅल्यू आहे ती स्लिपवर डिपेंड करते. पण जर सिंक्रोनस स्पीडच कमी झाला तर ऑब्व्हियसली इंडक्शन मोटरचा स्पीड आहे तो सुद्धा कमी होऊन जाईल. तर रिड्यूस वगैरे याचं इथे ऑप्शन आहे ते येऊ शकतं. करेक्ट. तर जसं मी सांगितलं तुम्हाला की 2017चा जो पेपर आहे बऱ्याच जणांनी ॲनालिसिस केलेला, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन जास्त होते, पण आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचा एक पण क्वेश्चन नव्हता. नो इलेक्ट्रॉनिक्स क्वेश्चन फॉर टेक्निशियनसाठी सुद्धा, कारण टेक्निशियनला मे बी असू शकतं असा डाऊट होता. तर टेक्निशियनसाठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन नाही आहेत. कोअर इलेक्ट्रिकलवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. थोडं तुम्ही JEE लेवलचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा येणाऱ्या एक्झामसाठी प्रॅक्टिस करू शकता, जे टेक्निशियनसाठी अपिअर होणार आहे, टेक्निशियन 1 और 2 साठी वगैरे आणि असिस्टंट टेक्निशियन. तर JEE लेवलचे SSC JEEचे वगैरे जर तुम्ही क्वेश्चन बघितले अलॉंग विथ युअर ITI लेवलचे क्वेश्चन तरी सुद्धा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि पॉवर सिस्टीमवर नेहमीप्रमाणे फोकस होतो. जोपर्यंत आता पॅटर्न फॉलो होत आला आहे तोच पॅटर्न कंटिन्युअसली फॉलो झालेला आहे आत्तासुद्धा, मे बी पुढे सुद्धा फॉलो होऊ शकतो. ठीक आहे. तर टेक्निकल डिस्कस झालं, तर बोलूया आपण नॉन टेक्निकलकडे. नॉन टेक्निकलमध्ये जे काही टॉपिक विचारले गेले होते आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, इझी आहेत, स्कोरिंग आहेत, ते आता आपण डिस्कस करूया. सीटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन होता, सर्क्युलर पण आणि लिनियर पण असं मला समजण्यात आलं आहे. सर्क्युलरवर एक क्वेश्चन होता आणि एक लिनियरवर सुद्धा होता. नंबर सिरीज होतं, ब्लड रिलेशन होतं, सिलोजिझमवर क्वेश्चन होते, इनइक्वॅलिटी होते, पझल होतं, त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन होता, ग्राफचं होता, त्यानंतर वर्क अँड टाईमवर होते, त्यानंतर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन होते, डिस्टन्स डिरेक्शन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनवर विचारले गेले होते, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसवर विचारला गेला होता, कोडिंग डिकोडिंगवर होता आणि एजवर विचारला जाऊ शकतो. मला एजच्या बाबतीत नक्की कळलं नाही की क्वेश्चन विचारला होता की नाही, पण एज एक सोपा टॉपिक आहे म्हणून मी इथे ॲड केलेलं आहे. आणि अल्फा न्यूमेरिक सिरीजसुद्धा एक सोपा टॉपिक आहे. तर हे खूप सोपे टॉपिक आहेत. याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि पझल आहे, हे थोडं टाईम टेकिंग आहे. तर त्यामुळे बाकीचे जरी तुम्ही टॉपिक कवर केले किंवा स्ट्रॉंग केलेत तरी चांगला लेवलवर स्कोअर आहे तुम्ही करू शकता. त्याच्यात नॉन टेक्निकलसाठी बऱ्याच मुलांचा एक कंप्लेंट असते की टाईम खूप जातो आहे, टाईम माझा मॅनेज होत नाही आहे. तर त्याच्यासाठी मी काय करू? ओके, ह्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे. एक तर तुम्ही ठराविकच टॉपिक निवडा जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी ते लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. नाहीतर बाकी देण्यासारखे बरेच टॉपिक आहेत, पण हे जास्त विचारले जातात आणि कंटिन्युअसली जर तुम्ही बघितलं असेल, टेलिकॉमचा पेपर मी रिव्ह्यू केला, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा पेपर रिव्ह्यू केला आणि आता हा पण तुम्ही बघताय. तर ह्याच्या तिन्हीमध्ये जे कॉमन टॉपिक आहेत ते जर तुम्ही सगळ्यात जास्त स्ट्रॉंग केले तर त्याचे विचारण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहेत. तर त्याच्यावर जास्त फोकस करा, त्याच्यावर मास्टरी मिळवा आणि जसं जसं तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुम्हाला ऑटोमॅटिकली ट्रिक्स पण समजत जातील आणि सॉल्व्ह होत पण जाईल. ओके, सो एव्हरीथिंग बिकम्स इझियर विथ प्रॅक्टिस.
जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, सुरुवातीला तुम्हाला स्टार्टिंगच्या फेजमध्ये थोडं कठीण वाटेल, हळूहळू टाईम तुमचा कमी होत जाईल, म्हणजे जो काही क्वेश्चन सोडवायला लागणार आहे तो, त्यानंतर ॲक्युरेसी वाढत जाईल आणि फायनली तुम्हाला एकदम इझिली सॉल्व्ह व्हायला लागेल. तर मग जो काय उरलेला टाईम आहे जास्त यूज केला, जेवढा तुम्ही यूज कराल परफेक्टली तेवढं तुम्हाला तो सोपा वाटायला लागेल. ठीक आहे, ते एक एक करत आपण बघत जाऊया. कशा टाईपचे क्वेश्चन्स आहे ते विचारले जाऊ शकतात. तर सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्क्युलरमध्ये दिलेलं असतं. इथे मी जाणून बुजून क्वेश्चन पण प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याचं सोल्युशन पण प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजे ॲज अ प्रॅक्टिससुद्धा तुमची होऊन जाईल. ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही आत्ता पण करू शकता किंवा नंतर पण एकदा तुम्ही चेक करू शकता. पाहिजे स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊन ठेवा, नंतर प्रॅक्टिस करा. ओके, तसं सिम्पल एकतर अल्फाबेट्समध्ये दिलेले असेल, PQRSTUV किंवा ABCD वगैरे अशी नावं दिलेली नसतील, फक्त अल्फाबेट्स असतील. दुसरा एक ऑप्शन आहे की ह्याच्यामध्ये डायरेक्टली नावं दिलेली असतील. ओके, तर जेव्हा नावं वगैरे देतात तेव्हा ह्याच्यामध्ये थोडं लेंथ वाढते. हे पहिल्याची लेवल म्हणाली तर थोडी कंपॅरेटिव्हली आपण बघू शकतो, लेंथ पण नाही आहे, इझिली सॉल्व्ह होऊ शकतं. पण नंतर जेव्हा नावं वगैरे येतात तेव्हा ह्याची लेंथ वाढते, थोडं कॉम्प्लिकेटेड व्हायला लागतं आणि आपल्या एक्झामला AE लेवलला वगैरे ह्या थोडं कॉम्प्लिकेटेड लेवलला येऊ शकतं सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये जर आलं तर. ओके, त्याच्यामध्ये पण आहे की एकतर सगळ्याच्या सगळे आतमध्ये बघतायत. हे बघा, हा बघितला जर तुम्ही सगळ्याच्या सगळे आतमध्ये बघतायत, त्यामुळे हा कंपॅरेटिव्हली इझी असतो. सेकंड पार्टमध्ये अर्धे बाहेर बघत असतात आणि अर्धे म्हणजे काही बाहेर बघत असतात, काही जण आत बघत असतात. ते पण सिक्वेन्स वाईज नसतात, मे बी बाजूबाजूवाले पण सेम डिरेक्शनने अपोजिट डिरेक्शनने कसेही बघू शकतात. ह्याच्यामध्ये काही फिक्स पॅटर्न नसतो, त्यामुळे हा थोडा जो पॅटर्न आहे तो कॉम्प्लिकेटेड होत जातो. करेक्ट. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट लिनियरमध्ये पण असू शकते. त्याच्यामध्ये पण एकतर सगळे सेम डिरेक्शनमध्ये बघतायत किंवा काही काही जण अपोजिट डायरेक्शनमध्ये बघतायत, असं सुद्धा असू शकतं. त्याच्यामध्ये पण फिक्स जागा पण नसतात. हे बघा, इथे तुम्ही जर बघितलं तर फिक्स जागा ह्याच्यामध्ये दिलेल्या नाही आहेत. तर असं थोडं डिलेमावाला सुद्धा क्वेश्चन्स इथे विचारले जाऊ शकतात. किंवा एक तर सरळ सिम्पल आपले नावं दिलेली असतात आणि एका डायरेक्शनमध्ये बघतायत, सिम्पल येऊ शकतं. किंवा सिटिंग अरेंजमेंटला अजून एक पार्ट येतो की दोन लाईनीमध्ये बसलेले आहेत, एकमेकांकडे फेस करून बसलेले आहेत, किंवा हे ते ह्या डिरेक्शनला बघतात, इकडचे ते ह्या डिरेक्शनला बघतात. तर त्याच्यामध्ये लेफ्ट आणि राईट आहे हा चेंज होतो. करेक्ट. इकडे क्वेश्चन आहे तो कन्फ्युजिंग होऊ शकतो, कारण दोघं ज्या डिरेक्शनने फेस करतात त्या अकॉर्डिंग त्याचा लेफ्ट आणि राईट डिसाईड होतो. आता ही जी ई आहे, ई जो आहे तो खालच्या डिरेक्शनने बघतो, त्यामुळे तो बसल्यानंतर त्याचा लेफ्ट आहे तो ह्या डिरेक्शनला होईल आणि त्याचा राईट आहे तो ह्या डिरेक्शनला येईल, फेज जर त्याने खालच्या डिरेक्शनला केला तर. ओके, तर हा थोडा लेवल वाढते इकडे आपली सिटिंग अरेंजमेंटची. प्रॅक्टिस केलं तर होऊन जाईल. त्यानंतर नंबर सिरीजमध्ये काय काय टाईप येऊ शकतात. एक तर तुम्हाला अशी अख्खी नंबर सिरीज दिलेली असते आणि त्याच्यापैकी कुठला चुकीचा नंबर आहे ते तुम्हाला ओळखायला लागतो. ओके, म्हणजे ह्याच्यापैकी दोघांमध्ये डिस्टन्स बघायचं का, किंवा डिस्टन्स आहे तो म्हणजे दोघांमध्ये जो काय डिफरन्स आहे तो गॅप किती आहे, सम काही नंबरची सम केली आहे का, किंवा स्क्वेअर आहे का, किंवा क्यूब आहे का, किंवा असे डिफरंट मल्टिपल पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहे ते बनू शकतात. तर सिरीजपैकी रॉंग कुठला आहे ते फाइंड आउट करायचा असतो. दुसरा असतो की सिरीज अर्धी दिलेली असते, त्याच्यापैकी मिडलवाला आहे तो तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला असतो आणि इथे मध्ये काय नंबर येईल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. मागचे नंबर आणि पुढचे नंबर दिलेले असतात. किंवा थर्ड टाईपमध्ये नंबर सिरीजमध्ये असे कंटिन्युअस नंबर दिलेले असतात आणि डायरेक्टली फायनलवाला नंबर आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. हा कंपॅरेटिव्हली आपण इझी असं म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लड रिलेशन. तर ब्लड रिलेशनमध्ये एक तर तुम्हाला डायरेक्टली नावं दिलेली असतील किंवा ABCD वगैरे दिलेलं असतं. तर हे सॉल्व कसं करायचं, तर मी सुद्धा ही पर्सनली ट्रिक वापरायचो. जर कोणती फिमेल असेल, फिमेल नाव असेल तर त्याला आपण सर्कलमध्ये ठेवतो. जर कोणता मेल असेल तर स्क्वेअरमध्ये करतो. जर मॅरिड कपल असेल तर त्याला दोन लाईने आपण इथे जॉईन करतो, म्हणजे हे दोघं मॅरिड कपल आहेत, नवरा बायको आहेत. त्यानंतर सिबलिंग्स असतील, भाऊ बहीण वगैरे असतील तर आपण असं करू शकतो हॉरिझॉन्टली, जर ब्रदर सिस्टर असेल तर. आणि जनरेशनल डिफरन्स असेल, म्हणजे मुलगा आणि आई असेल किंवा आई आणि आजी असेल तर आपण हे सिंगल लाईनने असं वर्टिकली आपण दाखवतो. जनरेशन आहेत ते असे इन्क्रीज होतात आणि जर सिबलिंग्स असतील तर सिंगल लाईनने आपण असं दर्शवतो. डबल लाईन मॅरिडसाठी मेल फिमेलचं तुम्हाला हवं ते तुम्ही तिथे ऑन द स्पॉट पण इंटरचेंज करू शकता, असं काही नाही आहे. मेल फिमेलच्या जागी तुम्ही स्क्वेअर आणि सर्कल येथे इंटरचेंज करू शकता. किंवा काही काही जण प्लस आणि मायनस पण डिनोट करतात. मॅन असेल तर प्लस, फिमेल असेल तर मायनस, किंवा वाईस वर्सा काही तुम्ही तुमच्याप्रमाणे दाखवू शकता. किंवा दुसरा डायरेक्टली ABCD आहे, सिंगल लाईनमध्ये दिलेला आहे, तर असं स्क्वेअर वगैरे न करता डायरेक्टली तुम्ही करू शकता. डिपेंड करता तुम्हाला क्वेश्चन आहे तो कसा विचारला गेलेला आहे तर डायरेक्टली दिलेलं असतं. किंवा हा एक फेमस अजून एक आहे की पॉइंटिंग टुवर्ड्स अ पर्सन इन अ फोटोग्राफ.
कमला सेड म्हणजे आपण थर्ड पर्स्पेक्टिव्हने बोलतो की एक इमेज दाखवली आणि इमेजमध्ये दाखवून एक व्यक्ती बोलते की ह्याचं माझ्याशी इनडायरेक्टली असं रिलेशन की ह्याचे वडील किंवा ह्याची मुलगी माझी एक्स काहीतरी लागते, असं काहीतरी समथिंग काहीतरी तुम्हाला सांगतील. पण फॅमिली ट्री तुम्हाला त्याच्यासाठी बनवावी लागेल असं या पॅटर्ननुसार. पण थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हने की एका फोटोग्राफकडे बघून असं म्हणालं अशी म्हणाले या टाईपचे क्वेश्चन आहे ते विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सिलॉग्स आहे. सिलॉजिझममध्ये काही काही बेसिक असतात, खूप बेसिक लेवलचे तुम्हाला स्टेटमेंट दिलेले असतील, त्याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन्स आहेत ते ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले असतील आणि ह्या कन्क्लुजनपैकी किती कन्क्लुजन तुमचे करेक्ट आहेत ते तुम्हाला टिक करायचं असतं. म्हणजे फक्त 2 नंबरचं आहे का की सगळ्याच्या सगळे करेक्ट आहेत, फक्त 3 नंबरचं कन्क्लुजन बरोबर आहे का. तर हे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला वेन डायग्राम आहे ती बनवायला लागते. तर वेन डायग्राम जर तुम्ही बनवली तर त्या अकॉर्डिंग तुम्ही ते फाइंड आउट करू शकता की हे कन्क्लुजन ह्याच्यामध्ये बसतं आहे का. ओके, सिलॉग्स थोडं कन्फ्युजिंग होऊ शकतं कारण रिसेंट ट्रेंडमध्ये नोवाले किंवा सम नॉटवाले वगैरे क्वेश्चन्स आहेत ते हल्ली विचारले जात आहेत. तर त्यामुळे हे थोडे कन्फ्युजिंग होतात, थोडे ॲडव्हान्स लेवलवर जातात. तर त्याची एकदा प्रॅक्टिस आहे ते करून घ्या. तर सिलॉग्स प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीवर डिपेंड करतं की तुम्हाला इझी वाटतं की टफ वाटतं. इझी वाटत असेल तर करा अटेम्प्ट, टफ वाटत असेल तर प्रॅक्टिस करून मग एक्झामला जा. त्यानंतर इनइक्वॅलिटीवर क्वेश्चन्स असतात. एक तर तुम्हाला डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड एक स्टेटमेंट दिलेलं असतं आणि ह्याच्यातून पण आपल्याला फाइंड आउट करत असतं की ग्रेटर दॅन ऑर लेसर दॅन आहे, म्हणजे त्यातल्यापैकी पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे, दुसरंच बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चुकीचे आहेत, अशा टाईपचे तुम्हाला ऑप्शन्स आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये टाईप 1 आहे की एकतर सिंगल लाईनमध्ये तुम्हाला दिलेलं असतं आणि दुसरा टाईप आहे इथे की असे तुकड्यांमध्ये दिलेलं असते. तुम्ही बघितलं इथं कॉमा आहे, त्यामुळे हा एक पार्ट आहे, हा दुसरा पार्ट आहे आणि हा एक तिसरा पार्ट आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला हे आर आणि हे आर एकत्र घेऊन तुम्हाला त्याचं एक कॉमन सेंटेन्स वगैरे ते बनवावं लागतं. किंवा पी इज ग्रेटर दॅन यू आहे म्हणतो, तर पीवरून आपण इथे आरपर्यंतच दिलं आहे करेक्ट. मग आरवरून तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल, डब्ल्यू किंवा असं काहीतरी ते शोधावं लागेल. ओके, पीवरून आरवर गेलो आणि आरवरून तुम्हाला इथे यूवर येते यायला लागेल. ओके, तर पीकडून आरकडे जातो आहे आणि आरकडून आपण यूकडे पण जातो आहे. तो आपण म्हणू शकतो की पी इज ग्रेटर दॅन यू, कारण इथे एक ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे, तिथे फर्स्ट करेक्ट आहे. सिमिलरली सेकंड पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर आर आहे, तर आरवरून तुम्हाला इथे जायचं आहे ना, आर आणि यूचं कॉम्बिनेशन फाइंड आउट करायचं आहे. तिथे कॉमन पोर्शन तुम्हाला कुठला तरी ह्याच्यापैकी एक शोधावा लागेल आणि त्यावरून कन्क्लुजन आहे ते फाइंड आउट करू शकता. ओके, तर 2 टाईप सांगितले मी, एक तर सिंगल लाईन असेल किंवा असे 2-3 पार्टमध्ये तुम्हाला दिलं असेल ते कंबाईन करावं लागेल. नेक्स्ट आहे पझल. पझलला मी पर्सनली म्हणेन की तुम्ही लास्टला अटेम्प्ट करा, कारण हे लेंदी असतात बरेच, त्यामुळे खूप टाईम टेकिंग असतात. जरी तुम्हाला वाटलं की कमांड आहे, मे बी पॉसिबल होऊ शकतं की एक्झामला तुमचं पझल नाही सॉल्व्ह होणार आणि जरी झालं तरी खूप टाईम कन्झ्युम करेल तुमचा. सो बेटर की तुम्ही लास्टला वगैरे ठेवू शकता. तर बघितलं तर एवढं मोठं पझल आहे, त्याचं सोल्युशन आहे ते एवढं बनतं. जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत टोटल आता बघितलं ते 2च व्हेरिएबल आहेत, मंथ आणि पर्सन. ट्रान्सको एईच्या माझ्यामध्ये 22ला जो आमचा पेपर होता तेव्हा 1, 2, 3 टोटल 3 व्हेरिएबल्स आहेत ते त्याच्यामध्ये दिले होते. तर जेवढं व्हेरिएबल्स वाढतात तेवढं पॉसिबल कॉम्बिनेशन्स वाढतात आणि तेवढ्या क्वेश्चन्स येतं आपण टफ आहे असं म्हणू शकतो. सिमिलरली आता नवीन पॅटर्नमध्ये बॉक्सेसवाले जे क्वेश्चन्स आहेत ते खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत, बऱ्याच एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. तर अशा टाईपचे सुद्धा प्रॅक्टिस करू शकता, जर इझी आला तर सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशनचा अर्थ आहे डेटा तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला इंटरप्रेट करायचं असतं किंवा तो जो डेटा आहे त्याच्यावरून तुम्हाला काहीतरी क्वेश्चनची आन्सर फाइंड आउट करायची असतात. तर डेटा आहे एक तर तुम्हाला असा टेबल फॉर्मॅटमध्ये सुद्धा देऊ शकतात, त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर आहे ते द्यायचे, 5 ऑप्शन दिलेले असतील. किंवा दुसरं पॉसिबल आहे की तुम्हाला ग्राफच्या माध्यमातून डेटा आहे तो दिलेला आहे, त्याच्यावरून सुद्धा क्वेश्चनची आन्सर तुम्हाला करायची. म्हणजे जास्त काही कॉम्प्लिकेटेड नसतं, ॲव्हरेज व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करायचं असते. 2 किंवा 3 तुम्हाला दिलेले असतात ग्राफ. त्यानंतर बार चार्टमध्ये किंवा बार ग्राफमध्ये तुम्हाला अशा पॅटर्नमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करू शकतात, असा लाईन ग्राफवर देऊ शकतात किंवा पाय चार्टमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात. तर कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेटा आहे ते येऊ शकते. जास्त कठीण नसतो, फक्त तुम्हाला थोडं ॲव्हरेज किंवा पर्सेंटेज कॅल्क्युलेशनमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये थोडं फास्ट व्हावं लागेल. त्यानंतर आन्सर तुमची येतील आणि 5-5 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर टाईम अँड वर्कवर क्वेश्चन ते विचारले जाऊ शकतात, बऱ्याचदा विचारतात ॲप्टिट्यूडमध्ये. एक तर आहे की तुम्हाला नंबर ऑफ मेन फाइंड आउट करा, म्हणजे किती जणं वर्कर लागतील ते काम कंप्लीट करायला, जर कोण अर्ध्या तास मध्येच सोडून गेला तर, किंवा जर मला फास्ट काम करायचं तर मला किती वर्कर वाढवावे लागतील ह्याच्यावरही शेवतो, म्हणजे मॅनपॉवर. किंवा तुम्हाला किती नंबर ऑफ डेज लागतील ते काम कंप्लीट करण्यासाठी. ते एकदम
वर्करच्या बाबतीत पण विचारलं जाऊ शकतं किंवा टाईमच्या बाबतीत पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर असे 2 टाईप त्याच्यामध्ये बनू शकतात. त्यानंतर पाईप एंड सिस्टमवर म्हणजे एक मला टँक फिल करायचं आहे तर किती हाऊ मेनी टॅप्स विल बी रिक्वायर्ड, किती टॅप्स लागतील मला ते एक विचारलं जाऊ शकतं किंवा किती जे पाईप लागतील किंवा टॅप्स लागतील, किती टाईम लागू शकतो मला ते जर टँक आहे ते खाली करायचं आहे किंवा टँक तो मला फिल करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पण सुद्धा नंबर ऑफ टाईम ड्युरेशन, नंबर ऑफ आवर्स किंवा किती पाईप लागतील हे सुद्धा फाइंड आउट करायला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे सिम्प्लिफिकेशन आणि ॲप्रॉक्झिमेशनवर. हल्ली हे बऱ्याचदा विचारलं जातं IBPSच्या पॅटर्न्सवर. ॲप्रॉक्झिमेट करायचं असतं, हे तुम्हाला जाणून बुजून असे पॉईंटमध्ये नंबर दिलेले असतात कन्फ्यूज करायला. तर ह्याला नियरेस्ट डेसिमलला आपण राऊंड ऑफ करू शकतो. 794ला 795 घेऊ शकतो. 15.001ला 15 घ्या. 767.99 म्हणजे 768 आपण घेऊ शकतो. त्यानंतर ह्याला 12 घेऊ शकतो. ह्याला 1273 घेऊ शकतो आणि ह्याला 19 आपण घेऊ शकतो. ओके, तर तुम्हाला बघायला लागेल की डिव्हिजन वगैरे कशाने होतं आहे किंवा मल्टिप्लिकेशन करायला काय इझी पडतं आहे, पर्सेंटेज वगैरे काढायला ते अकॉर्डिंग तुम्ही फाइंड आउट करू शकता. डायरेक्टली क्वेश्चन मार्क इथे दिलेलं आहे, एक तर लास्टला किंवा कधी कधी इथे असं मिडलला पण दिलेलं असतं इक्वेशनच्या, त्याच्यावर तुम्ही फाइंड आउट करू शकता. फ्रॅक्शनच्या बाबतीत, पर्सेंटेजच्या बाबतीत तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजेत. इथे 60% ॲप्रॉक्झिमेटली आपण घेऊ शकतो. त्यामुळे ॲप्रॉक्झिमेट करून सिम्प्लिफाय करायचं स्टेटमेंट हे त्याचा मागचा उद्देश असतो. ओके, तर असा टाईपसुद्धा क्वेश्चन आहे ते विचारले जातात. त्यानंतर डिस्टन्स डिरेक्शन हे सोपे असतात, ह्याच्यामध्ये जास्त काही कॉम्प्लिकेटेड नसतात. फक्त तुम्हाला डिस्टन्स माहिती पाहिजेत. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ कुठल्या डिरेक्शनमध्ये असतात ते. नॉर्थ, ईस्ट, त्यानंतर ईस्टहून येतो वेस्टला आणि इथून असतं साऊथला. ओके, न्यूज फॉर्मॅटमध्ये आपण लक्षात ठेवतो नेहमी नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. ओके, असं असं आणि असं पाहिजे. तुमचा फोनचा जो काय पॅटर्न आहे तो यापुढे असा चेंज करून घ्या. जो नंबरचा पॅटर्न असतो तो डॉट्स वगैरे आपण कनेक्ट करतो ना अनलॉक करायला फोन, असा पॅटर्न सेव्ह करून घ्या. म्हणजे तुमच्या नेहमी लक्षात आहे की नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ कुठे आहे ते तुमच्या लक्षात राहत नसेल तर. ठीक आहे, वळूया पुढे. क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण शाळेपासून कॉलेजपासून सोडवतोय, युनिव्हर्सिटीमध्ये सोडवलेत. एक्सची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये फाइंड आउट करायची असते. एक इक्वेशन दिलेलं असतं आणि एक वायचं एक इक्वेशन दिलेलं असतं. तर दोन्ही इक्वेशन तुम्हाला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. कुठल्या फॉर्म्युलाने सोडवू शकतो आपण एक्सची व्हॅल्यू किंवा वायची व्हॅल्यू. एक्स इज इक्वल टू -b ± √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, त्याच्यामध्ये ह्याचा जो कोइफिशियंट असतो तो असतो a. ह्याचा जो कोइफिशियंट म्हणजे ह्याचा जो 28 नंबर आहे हा येईल इथे आता b आणि c हा जो लास्टचा जो कोइफिशियंट असतो तो असतो c. ओके, म्हणजे आपण लिहू शकतो ax² + bx + c इज इक्वल टू 0. जर सपोज असा इक्वेशन दिलेलं असेल तर ह्याच्यापैकी एची व्हॅल्यू जर मला काढायची आहे तर ह्या फॉर्मॅटमध्ये टाकून, या फॉर्म्युलामध्ये टाकून मी एक्सच्या मला x² आहे म्हणजे एक्सच्या मला 2 व्हॅल्यू मिळतील x1 आणि x2 आणि वायच्या पण मला 2 व्हॅल्यू मिळतील y1 आणि y2. तर त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला कम्पेअर करून सांगायचं आहे की एक्सची व्हॅल्यू नेहमीच ग्रेटर आहे का, एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू असेल. म्हणजे सपोज आपण एक्झाम्पल घेऊया. इथे आहे 2, 3 आणि इकडे आहे 2 आणि ह्याच्यामध्ये 4. ओके, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एक्सची आणि वायची व्हॅल्यू इथे एका ठिकाणी इक्वल झालेली आहे आणि दुसऱ्यामध्ये वायची व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन एक्स आहे. तर ह्याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की वायची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स आहे. करेक्ट, कारण वायची व्हॅल्यू 4 आणि 3 मध्ये जर बघितलं तर मोठी आहे किंवा 4 आणि 2 सुद्धा मोठी आहे. पण ह्याच्यामध्ये जर बघितलं की जी 2ची व्हॅल्यू आहे ती इक्वल आहे, त्यामुळे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं इकडे आन्सर आहे ते बनू शकतं. तर ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर नाही माहिती, मी फक्त ह्याच्या जे काय एक्झाम्पल घेतलं त्याच्या अनुसरून तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, जाऊया पुढे. सिमिलरली अजून एक मी प्रोव्हाइड केलं आहे. प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, ह्याच्यावरून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन एज हे सुद्धा सोपं असतं, प्रॅक्टिस केले तर होऊन जाईल. एज फक्त फाइंड आउट करायचं, ह्याच्यामध्ये दुसरा काय पॉसिबिलिटी बनवू नाही शकत, म्हणजे मला तरी आठवत नाही आहे. फक्त तुम्हाला डिफरंट कॉम्बिनेशन दिलेली असतील की 4 वर्षाने वाढलं आहे तर 2 वर्षापूर्वी एवढं होतं असं तसं इथे तुम्ही बघू शकता. मी एक्झाम्पल जाणून बुजून प्रोव्हाइड केलेले. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग म्हणजे एकतर वर्ड टू वर्ड दिलेला असतो की जर मी बुक शब्द आहे तो DRTR लिहिला, वर्म शब्द आहे तो मी YRWT लिहिला, म्हणजे सेम नंबर ऑफ तुम्हाला एकतर डिजिट्स देऊ शकते. इथे ज्या 4 अल्फाबेट्स आहेत ते इकडे तर पण तुम्हाला 4 अल्फाबेट्स देतील, डिजिट नाही अल्फाबेट्स, कारण वर्ड टू वर्ड आहे तर सेम नंबर ऑफ अल्फाबेट असतील किंवा कधी कधी कमी जास्त पण असतील, पॉसिबल आहे. अल्फाबेट टू अल्फाबेट. नंतर दुसरं
इथे तुम्हाला वर्ड दिलेला आहे आणि त्याला कोड केलं आहे आपण एका नंबरमध्ये. ओके, तर नंबरमधून सुद्धा कोड करू शकतो आपण किंवा वर्डमध्ये पण कोड करू शकतो. किंवा दुसरा एक फेवरेट टॉपिक आहे, हा एक इम्पॉर्टंट पॅटर्न आहे. हा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की एक तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याला अशा कुठल्या तरी कोड लँग्वेजमध्ये आपण दर्शवतो. ओके, तर ह्याच्यापैकी सेम ठिकाणीच दिलेलं असं नाही आहे. म्हणजे ब्लॅक शब्द आहे हा सेटसाठीच असेल किंवा ऑरेंज शब्द आहे हा जेटसाठीच असेल असं नाही आहे. शफल करून दिलेलं असतं. तर त्यामुळे तुम्हाला जो कॉमन पोर्शन आहे, म्हणजे आता तुम्ही जर ह्या 2 लाईनी बघितल्या तर ह्याच्यामध्ये पर्पल आणि पर्पल शब्द ह्याच्यामध्ये कॉमन दिसतो. करेक्ट. तर या 2 ह्याच्यामध्ये कुठला शब्द पर्पलसारखा आपल्याला दिसतो जो रिपीट झालेला आहे, तिथे बघितलं तर गेट हा शब्द 2 वेळा रिपीट झाला. करेक्ट. तर असं म्हणू शकतं की पर्पल शब्दासाठी आपण गेट वर्ड हा यूज केलेला आहे. तर असं तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्हाला समजून जाईल. ओके, तर कॉमन जो पोर्शन आहे तो तुम्हाला दिसेल. काही ठिकाणी तुम्हाला काही सेंटेन्समध्ये 2 वर्ड मे बी कॉमन होऊ शकतात. तर अशा वेळी थोडं कन्फ्युजिंग होतं. ती थोडी ॲडव्हान्स लेवलवर जातात क्वेश्चन. त्यानंतर अल्फा न्यूमेरिक सिरीज असतात. त्याच्यामध्ये सिम्बल्स, नंबर आणि अल्फाबेट्स तुम्हाला दिलेले असतात. मग विचारात की वॉवलच्या आधी सिम्बल असणारे किती आहेत किंवा अल्फाबेटच्या नंबर सिम्बल असणारे किती असे तुम्हाला दिसत आहेत. जसं इथे अल्फाबेट नंतर एक सिम्बॉल आहे, इथे अल्फाबेट नंतर एक सिम्बॉल आहे, इथे अल्फाबेट नंतर एक सिम्बॉल आहे. तर असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशा टाईपचे क्वेश्चन. त्यानंतर रँक बेस्ड क्वेश्चनसुद्धा असतात की एक लाईनमध्ये जर एवढे स्टुडंट्स लाईनीत उभे आहेत, करीमचा रँक आहे 16 फ्रॉम द टॉप इन अ क्लास ऑफ 49 स्टुडंट, तर व्हॉट इज द रँक फ्रॉम द बॉटम. म्हणजे रँकिंग दिली ह्याच्यामध्ये जास्त स्कोर करणाऱ्यांचा. जर त्याचा वरून 16वा नंबर येतो आहे टॉप आणि टोटल 49 मुलं आहेत. करेक्ट. जर त्याचा वरून 16वा येतो आहे, 1 पासून त्याचा 16वा नंबर येतो आहे, तर खालून त्याचा कितवा नंबर येईल उलटा. ओके, तर ह्याच्यासुद्धा ट्रिक्स आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सजेस्ट केलेलं आहेत की ट्रिक्स वगैरे बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला अंदाजा येऊन जाईल. आणि खूप सोपे आहेत हे रँकवाले बेस आहेत, ते पटकन सॉल्व्ह होतील. आणि दुसरं आहे की रँक म्हणजे नंबर वाईज होतं किंवा एका रोमध्ये एवढ्या मुलं उभे आहेत. जर ते राईटपासून ह्या नंबरवर असेल आणि लेफ्टपासून जर ह्या नंबरवर असेल तर त्यामध्ये किती मुलं आहेत असं टाईपचं विचारलं जाऊ शकतं. किंवा टोटल नंबर ऑफ पर्सन त्या रोमध्ये ते किती आहेत. एकाचाच नंबर लेफ्ट साईडून एवढा आहे आणि त्याचा नंबर राईट साईडने एवढा आहे, तर टोटल मुलं किती उभे आहेत रोमध्ये असा क्वेश्चन आहे ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर हे होते नॉन टेक्निकलचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स होते ते तुम्हाला मी सजेस्ट केले. हे इझी आहेत आणि त्याचे टाईप पण मी तुम्हाला दाखवले. तर एकदा क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. जेवढे नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा, जे मी सांगितलं प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढं इझी वाटायला लागेल. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, ह्याच्यावर लक्ष द्या. टेक्निकलवर सुद्धा पॉवर सिस्टीमवर आपण नेहमी जास्त फोकस करू ॲज युज्युअल आधीच्या एक्झामच्या पॅटर्नच्या अनुसार आणि आत्ता जी एक्झाम झाली आहे त्या अकॉर्डिंगसुद्धा. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला प्रॅक्टिस हवी असेल, प्रॅक्टिस करायची असेल तर ह्या टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आणि हे फक्त माझे चार्जेस नाहीत, हे ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत किंवा ॲपला जे सर्व्हिस प्रोव्हाइड करते ज्याच्यासाठी हे चार्जेस आहेत ते इथे आपण घेतलेले आहे. ठीक आहे. तर आपली फुल लेंथ टेस्टसुद्धा आहे, याच्यामध्ये टोटल 5 टेस्ट तुम्हाला मिळतील. तर ही टेस्ट बघा तुम्ही कशी वाटते. जर तुम्हाला आवडली तर नक्की ह्या 5 टेस्ट इथे तुम्ही घेऊ शकता. किंवा आपली फुल लेंथ प्लस सब्जेक्ट वाईजसुद्धा टेस्ट आहे. जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची असेल प्रत्येक क्वेश्चनची तर टोटल 15 टेस्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जातील. सगळ्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. तर ह्या व्यतिरिक्त जर तुमचे अजून काही डाऊट असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन ॲनालिसिस सोबत.